नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेसनाचं पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत। मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे 1 चम्मच आणि छान आपल्याला आज झणझणीत असं पिठलं तयार करायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। मी जिरं टाकलेलं आहे 1 चम्मच। जिरं छान तडतडल्यानंतर 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। आता हे टाकूया आणि छान परतून घ्यायचं आहे। कांदे चिरून घ्यायचे छान बारीक आणि मग ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। छान लालसर येईपर्यंत शिजवायचं आहे। बघा अशा प्रकारे परतवायचे आहे। मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे। तर हे टाकून घेऊया। अंदाजानुसार तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार टाकायचं आहे आणि छान लालसर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण जसं छान शिजलं की नाही मिरची आणि हे लसूण वगैरे, तर पिठल्याची टेस्ट खूप छान लागते आणि चवदार बनतं पिठलं। या प्रोसेसनी करून बघा। 1 चम्मच मी हळद घातलेली आहे छोट्या चमच्यानी आणि हे जिरे पावडर आणि धने पावडर 1-1 चम्मच घेतलेला आहे। हे घालून घ्यायचं आणि मग छान हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान परतून घ्यायचं। 2 टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे मी, ते टाकायचे आणि हे टमाटर छान या मिश्रणामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। या प्रोसेसनी पिठलं बनवाल ना तर पुन्हा पुन्हा याच प्रकारे बनवण्याची इच्छा होते। 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हे छान मिश्रण ढवळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याला हे टमाटर शिजण्यासाठी झाकून 2-3 मिनिटापर्यंत झाकून याला शिजवून घ्यायचं आहे। बघा 2-3 मिनिटं झालेले आहे, बघून घ्यायचं। पहा तरीही टमाटर व्यवस्थित मुलायम झालेले नाही। आणखी आपल्याला याला 2-3 मिनिटं शिजवावंच लागेल। बघा पुन्हा मी झाकून पुन्हा शिजवून घेते। या प्रोसेसनी बनवायला पिठलं खूपच छान पिठलं बनतं। बघा मी आता हे बघून घेते। बघा खूप छान असं हे टमाटर शिजलेले आहे। या प्रकारे शिजले पाहिजे आणि त्यानंतर मी 1 वाटी नाही का बेसन असं भिजवून घेतलेलं ते मिक्स करायचं, मग टाकायचं कढईमध्ये आणि ढवळून घ्यायचं। तुम्हाला किती पातळ पिठलं पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं। मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पातळ करायचं थोडं, म्हणजे शिजल्यानंतर पिठलं हे घट्ट येतं आणि छान एकजीव करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला मिक्स झाल्यानंतर छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे। जसं पिठलं हे छान शिजलं की नाही तर मग याची चवी एकदम चविष्ट पिठलं तयार होतं। झाकून द्यायचं, नाही तर अंगावर उडतं ते शिजताना, तर थोडी काळजी घ्यायची। बघा असे छान असे बुडबुडे निघाले पाहिजे, तर समजायचं की पिठलं शिजत आहे आपलं छान। आणि छान ढवळून घ्यायचं, अधूनमधून असं ढवळत राहायचं। आता कोथिंबीर घालून घ्यायची आणि अजून 2 मिनिटासाठी मी झाकून देते। बघा आपलं पिठलं तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला। बघा पिठलं खूप छान तयार झालेलं आहे। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। मस्त रहा।